नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात 45 मराठी. आजचा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा वेगळाच आहे. कारण घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आज जे घडलं ते खरंच थरार, भावना आणि धक्क्यांचा संगम आहे. ऐश्वर्या नेहमीप्रमाणे घरच्यांना त्रास देत, खोटं बोलून सगळ्यांना फसवत आली. पण आज पहिल्यांदाच ऋषिकेशने तिचा अहंकार चक्क मोडून काढला. गाडीत बंद ठेवून तिचा गुदमरून कसा जीव घ्यायचा हा फक्त ऋषिकेशचा प्रयोग नव्हता. तो तिचं खरं रूप तिला दाखवण्याचा प्रयत्न करत होता. आणि जेव्हा ऐश्वर्या गर्भवती असल्याचं नाटक करत होती तेव्हा ऋषिकेशने मोठं गुपित उघड केलं. तुझ्या पोटात काही बाळ वगैरे नाही, हे मला सारंगने आधीच सांगून ठेवलं होतं. आत्ता ही गोष्ट ऐकताच ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा धक्का बघण्यासारखा होता. कारण इथे इतके दिवस ती जी फसवणूक करत होती तिचा सगळा खेळ ऋषिकेश समोर उघड झाला. आणि सर्वात मोठं वॉर्निंग म्हणजे, जर घराला अजून त्रास दिलास तर तुझं भविष्य सारंगच्या अपघातासारखंच काळोखात जाईल. आजच्या घरोघरी मातीच्या चुलीच्या भागात खऱ्या अर्थाने भावनांचा उद्रेक झालेला दिसतो. सारंगच्या मृत्यूमुळे आधीच खचलेली सुमित्रा जेव्हा घरी येते आणि सारंगच्या फोटोसमोर अश्रूंनी कोसळते तेव्हा तिच्या वेदनेची तीव्रता शब्दात मावणे अशक्य आहे. नाना तिला समजावून सांगतात की प्रत्येकाचा श्वास जितका लिहिलेला आहे तितकाच तो जगतो आणि देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही. पण यावेळेस आईच्या मनातली व्यथा इतकी खोलवर जाते की ती देवालाही दोष देते आणि घरातील प्रत्येकावर आरोप करते की त्यांनी तिच्यापासून सारंगची गोष्ट लपवली. एका आईचे गुन्हेगार आहात, हे वाक्य सुमित्राच्या मनातील प्रचंड अस्वस्थतेचं दर्शन घडवतं. आजीचा स्वभाव तसा नेहमीच तिखट असतो आणि इथेही तिने सगळा डोंबारा जानकीवर टाकला. तिच्या मते सारंगच्या मृत्यूमागे जानकी आणि ऋषिकेशच जबाबदार आहेत. आजीच्या या कठोर शब्दांमुळे घरातला तणाव आणखीनच वाढतो. नाना मात्र सरळ सांगतात की सुमित्राची तब्येत नाजूक असल्यामुळे जानकीने हे दुःखद सत्य तिला सांगितलं नाही. पण तरीही सुमित्राच्या मनात जानकीबद्दल राग वाढतो आणि तिच्याशी जवळीक टाळण्यासाठी ती तिला धक्का देऊन दूर करते. हा क्षण पाहताना स्पष्ट जाणवतं की आईच्या मनातला जखमी विश्वास किती सहजपणे ढासळलेला आहे. दुसरीकडे ऐश्वर्या मात्र हाच क्षण साधून आपली नवी खेळी खेळते. ती पांढऱ्या साडीत दुःखी चेहऱ्याचा आव आणते, पण तिच्या नजरा घरातल्या कलहावर खेळलेल्या असतात. जानकी तिला चांगलंच सुनावते, प्रत्येक वेळी तू आणखीन खालच्या पातळीवर जातेस. हे वाक्य ऐश्वर्याच्या दुटप्पी स्वभावावर नेमकं बोट ठेवतं. पण ऐश्वर्या माघार घेताना स्वतःला पीडित दाखवते. माझा नवरा गेला, तुम्हाला काही कळतं का, असं म्हणत ती खोलीत पळ काढते. घरातले इतर सदस्य सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश सारंगच्या मृत्यूमुळे आधीच अस्वस्थ असतात. पण आजी आणि ऐश्वर्या दोघीही या प्रसंगाचा उपयोग करून केवळ वैयक्तिक वैर उकडून काढण्यासाठी करतात. हे पाहून प्रेक्षकांच्या मनात घरातील एकात्मतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ऐश्वर्याची पुढची चाल. ती सुमित्राकडे जाऊन तिला खोट्या काळजीत गुंडाळते. आत्ता रडायचं नाही, सारंग आत्ता असते तर किती खुशीत असते, आनंदात असते. अशा गोड गोड बोलण्याने ती सुमित्राचा विश्वास जिंकते. सुमित्रा तिच्या या बोलण्याला भावूक होऊन ऐश्वर्याचं कौतुक करते. तू किती शहाणी झालीस ग, या घरात मला तुझ्याशिवाय कोणी आधार नाही. हा प्रसंग ऐश्वर्यासाठी विजयाचा क्षण ठरतो, कारण तिला जाणवतं की सुमित्रा आता पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकली आहे. या भागात एकीकडे सुमित्राच्या मातृत्वाच्या वेदना आहेत तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या कपटी राजकारणाचा खेळ आहे. जानकीला सगळ्यांच्या नजरेत चुकीची ठरवण्याचा प्रयत्न आणि सुमित्राला स्वतःच्या बाजूला ओढण्याची ऐश्वर्याची युक्ती, या दोन्ही गोष्टींनी पुढील भागात नक्कीच घरातल्या नात्यांचे धागे आणखीन गाठीगुंठीत होतील. प्रेक्षकांना हा ताणतणाव, भावनिक उलथापालथ आणि ऐश्वर्याची नवी कारस्थानं पाहताना उत्सुकता नक्कीच वाढते. घरोघरी मातीच्या चुली मालिकेने खरी कसोटी दाखवली आहे. एका आईच्या भावनांचा ओघ, एका कपटी सुनेचं नाटक आणि दुसरीकडे घरातील काही जणांच्या हातातलं धोकादायक गुपित. सुमित्रा जेव्हा ऐश्वर्याला सांगते की सारंगचा अंश तुझ्या पोटी आहे, आपला सारंग परत येणार आहे, तेव्हा हा क्षण केवळ तिच्या आईच्या हळव्या विश्वासाचा नव्हे तर ऐश्वर्यासाठी धक्का देणारा ठरतो. ऐश्वर्याला थोडी भीती जाणवते, कारण या बाळाच्या मुद्द्याचा तिने स्वतः विसर टाकलेला होता. पण तिचं कपटी मन लगेचच या भावनेला नाटकात बदलतं आणि उलट सुमित्राच्या विश्वासाचा फायदा घेण्यासाठी ती गोड गोड बोलू लागते. दुसरीकडे घराबाहेर एका गुप्त ठिकाणी सारंग, जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका एकत्र येतात. इथे एक खरी गोष्ट उघड होते. सारंग अजूनही जिवंत आहे आणि त्याच्या मृत्यूचं नाटक केलं जात आहे. जानकीच्या मनात आईसाठी खूप वेदना आहेत. तिला वाटतं की सुमित्रा अनाठायी यातना सहन करत आहे,
म्हणून सत्य सांगणं आवश्यक आहे. पण ऋषिकेश ठामपणे सांगतो की हे नाटक आईच्या भल्यासाठीच आहे. जर त्यांनी सत्य उघड केलं तर आईला त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. उलट ऐश्वर्याच्या खोट्या काळजीवरच तिचा भरवसा राहील. सौमित्र आणि अवंतिका या दोघांची कायद्याची समज या नाटकाच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावते. पोलीस सुद्धा त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे या नाटकाला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यांचा विश्वास आहे की या योजनेमुळे जानकी निर्दोष सिद्ध होईल. तिच्या आईचा शोध लागू शकेल आणि ऐश्वर्याचे कारस्थानं उघड होऊ शकेल. म्हणूनच सौमित्र सारंग आणि जानकीला समजावतो की हे नाटक सहजासहजी सोडून देता येणार नाही. सारंग मात्र खूप अस्वस्थ आहे. त्याला स्वतःच्या आईला भेटायचं आहे. तिचे अश्रू पुसायचे आहेत. त्याच्या मनात अपराधगंड आहे. माझ्यामुळे आईची ही अवस्था झाली असा तो सतत विचार करतो. त्याच्या भावना प्रेक्षकांना भिडतात कारण तो आईच्या प्रेमासाठी तडफडत आहे. पण सत्य सांगण्याची त्याला मुभा नाही. याच क्षणी जानकी ठरवते की हे नाटक जरी चालू ठेवायचं असलं तरी सारंगला आईसमोर आणणं गरजेचं आहे. तिच्या डोक्यात मोठं प्लॅनिंग सुरू होतं जे ती सगळ्यांसमोर मांडते. अवंतिका तिला पाठिंबा देते आणि वहिनीच्या धैर्याचं कौतुक ठरते. ठराव होतो की गणपतीच्या आधीच सारंगला सुमित्रासमोर आणायचं, ज्यामुळे एका बाजूला सत्य उघड होईल आणि दुसऱ्या बाजूला घरातील कलह संपेल. तरीही सौमित्रच्या मनात शंकेचा किडा आहे. आपण इतकं सगळं करूनही आई आपल्या बाजूने आलीच नाही तर मग काय करायचं? हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण जर सुमित्राचा विश्वास ऐश्वर्यावरच टिकून राहिला तर त्याचं संपूर्ण नाटक आणि त्यामागचं प्रयत्न सगळे वाया जातील. हाच धागा पुढच्या भागातील ताणतणाव वाढवणारा ठरणार आहे. या भागाचं मूळ केंद्र म्हणजे सुमित्राची निरागस श्रद्धा. तिला वाटतं की सारंग परत तिच्या आयुष्यात येईल, मग तो बाळाच्या रूपात असो किंवा जिवंत असो. तिच्या या विश्वासाचा वापर ऐश्वर्या स्वार्थासाठी करते आणि दुसरीकडे तिच्या हळव्या मनाला वाचवण्यासाठी सारंग आणि जानकी सत्य सांगायचं की नाही या दुविधेमध्ये अडकलेले असतात. प्रेक्षकांच्या दृष्टीने हा भाग मनाला भिडणारा आणि तणाव वाढवणारा ठरतो. आता खरी उत्कंठा यावर आहे की जानकीचा प्लॅन किती यशस्वी ठरेल. सारंग आईसमोर आला तर सुमित्रा ऐश्वर्याच्या मोहातून बाहेर पडेल का? आणि सौमित्रच्या शंकेचं खरंच रूपांतर होईल का? सुमित्राच्या भोवती अजूनही दुःख, श्रद्धा आणि भावनिक वादळ आहे. पण त्याच वेळी ऐश्वर्याच्या कपटी कारस्थानांना आता प्रत्यक्ष धक्का बसू लागतो. सुरुवातीला गुप्त बैठकीत अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश, जानकी आणि सारंग यांच्यातील चर्चा लक्षवेधक ठरते. अवंतिका स्पष्ट सांगते की ऐश्वर्याने खोट्या नाटकांनी आईचा विश्वास इतका जिंकला आहे की आता तिच्या मनाला आपल्या बाजूने फिरवणं खूप कठीण होईल. ही वस्तुस्थिती खरं तर संपूर्ण घरातल्या सगळ्यांच्या चिंतेला अधोरेखित करते. पण याच क्षणी सारंग आत्मविश्वासाने पुढे येतो. आई माझं लगेच ऐकेल हा त्याचा विश्वास पाहून स्पष्ट होतं की त्याच्या मनातलं नात्यातलं प्रेम अजूनही अखंड आहे. त्याच्या मनात आशा आहे की एकदा का तो आईसमोर आला की त्याच्या मनातले आणि आईच्या मनातले सगळे गैरसमज नाहीसे होतील. सौमित्र आणि अवंतिका मात्र तर्कशुद्ध पायावर उभे राहतात. त्यांच्यासाठी हे नाटक फक्त भावनिक प्रश्न नसून कायदेशीर आणि कुटुंबाच्या सुरक्षेचं मोठं पाऊल आहे. प्रॉपर्टीचे पेपर्स, जानकीच्या आईचं ठिकाण आणि ऐश्वर्याच्या कारस्थानांचा पर्दाफाश या सर्व गोष्टींसाठी हे नाटक गरजेचं आहे. ऋषिकेशही यावेळी ठाम राहतो आणि म्हणतो की आत्ता सामदाम पुरे झालं, पुढे दंडभेद वापरायची वेळ आलेली आहे. हा त्याचा स्वभाव दाखवतो. तो थेट पद्धतीने वागतो आणि कठोर निर्णय घ्यायला तयार असतो. दुसरीकडे ऐश्वर्याचा स्वभाव मात्र अजूनही अहंकारी आहे. ती स्वतःच्या नाटकांचा आत्मसंतोष घेत म्हणते की सुमित्रा पूर्णपणे तिच्या मुठीत आहे, प्रॉपर्टी तिच्या हातात आहे आणि घरातली माणसं तिच्या समोर कमकुवत आहेत. तिच्या नजरेत तीच घरावर राज्य करणारी राणी आहे. पण हाच तिचा गर्व तिच्या पतनाचं कारण ठरणार आहे हे या भागात दिसतं. कारण पुढच्याच क्षणी तिच्या आयुष्यात एक धक्कादायक वळण येतं. रात्री बागेत फेरफटका मारताना अचानक लाईट्स जातात. कोणीतरी मागून तिच्या तोंडावर रुमाल ठेवतो आणि तिला बेशुद्ध करतं. जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती स्वतःला एका बंद कारमध्ये अडकलेली पाहते. खिडक्या, दरवाजे, हॉर्न सगळ्या प्रयत्नांनंतरही ती बाहेर पडू शकत नाही. तिचा आत्मविश्वास तुटतो. तिच्या चेहऱ्यावर घाम आणि भीती स्पष्ट दिसते. हा क्षण महत्त्वाचा आहे कारण जी स्त्री इतरांना कैद करून ठेवते, जी सगळ्यांना खेळवते, तीच आता स्वतः एका बंद गाडीत गुदमरू लागते. या सगळ्या दृश्यामागे ऋषिकेश असतो. त्यानेच तिला कारमध्ये बंद करून तिच्या गर्वाला हादरा दिलेला असतो. तिच्या भीक मागण्यावर, दादा प्लीज दरवाजा उघडा, या विनंतीवरही तो विचलित होत नाही. कारण त्याला तिचं खरं स्वरूप ठाऊक असतं. त्याच दरम्यान
ती दम्याचा त्रास सांगून ऋषिकेशकडे दया मागते. पण ऋषिकेशला माहीत असतं की ती केवळ वाचण्यासाठी नाटक करते आहे. या सीनमधून प्रेक्षकांसमोर दोन मोठे मुद्दे उलगडतात. एक म्हणजे ऐश्वर्याची खरी अवस्था, जिथे ती स्वतःच्या खेळात अडकते आणि आपली लाचारी दाखवते. दुसरा म्हणजे ऋषिकेशचा निर्णायक बदल. तो आत्ता फक्त शब्दांनी नाही तर प्रत्यक्ष कृतीने ऐश्वर्याला रोखण्यासाठी उतरतो. संपूर्ण भागाचा केंद्रबिंदू म्हणजेच सत्ता, विश्वास आणि भीती यांचा संघर्ष. सुमित्राचा विश्वास अजूनही ऐश्वर्याकडे आहे, पण सारंगला वाटतं की त्याच्या आईचं मन त्याच्याने परत जिंकू शकता येईल. दुसरीकडे ऐश्वर्याला वाटतं की घरावर तिचं पूर्ण वर्चस्व आहे, पण ऋषिकेशच्या या हालचालींमुळे तिचा गर्व तुटायला सुरुवात होते. आत्ता खरी उत्कंठा इथेच आहे. ऋषिकेश खरंच ऐश्वर्याला धडा शिकवणार का? की ही फक्त सुरुवात आहे आणि जर या सुमित्राला हे सर्व कळलं तर ती आपल्या मुलांच्या बाजूला उभी राहील का, की पुन्हा ऐश्वर्याच्या गोड बोलण्याला बळी पडेल? मालिकेतील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आपल्याला दिसून येतो. सुरुवातीपासून ऋषिकेशला थोडा शांत, विचारपूर्वक निर्णय घेणारा असा दाखवलेला आहे, पण इथे त्याचा राग उफाळून येतो बाहेर. खरं पाहता तो निर्दयी नाही, त्याला घरातल्या माणसांची काळजी आहे. पण जेव्हा ऐश्वर्याचे कारस्थान दिवसेंदिवस वाढत गेले, घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तिने खेळ केला, तेव्हा ऋषिकेशने तिच्याशी कठोर होण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याशी नेहमीप्रमाणे भावनिक पद्धतीने विनवण्या करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. शपथा घेणं, हातपाय जोडणं हे तिचे जुनाट शस्त्र असतात आणि आत्तापर्यंत ती घरातल्यांना फसवत आली आहे. पण या वेळेला ऋषिकेश तिच्या जाळ्यात अडकत नाही. तो अगदी ठरवून मर्यादा दाखवतो. कारमध्ये बंद करून ठेवणे हे फक्त एक प्रात्यक्षिक असतं. तिला जाणीव व्हावी की ज्याप्रमाणे तू घरातल्यांना श्वास गुदमरल्यासारखं जगायला लावतेस, त्याचा अनुभव तुलाही मिळावा. इथून खरी धक्का देणारी गोष्ट समोर येते. ऐश्वर्याचे प्रेग्नन्सीचे खोटे नाटक. ऋषिकेश जेव्हा सरळ तिचा मुखवटा फाडतो आणि सांगतो की सारंगने जाण्यापूर्वी सगळं मला सांगितलं होतं, जेव्हा ऐश्वर्याचा आत्मविश्वास डळमळतो. तिच्यासाठी हे फार मोठं आघातजनक ठरतं, कारण तिने आखलेलं मुख्य प्लॅनच उघडकीस येतं. प्रेग्नन्सीच्या खोट्या गोष्टीवरचं तिने घरातले सगळे भावनिक कलह केले होते आणि आता तेच पत्त्याचं घर कोसळतं. ऋषिकेशची संवादशैली इथे खूप धारदार दिसते. तो सरळ तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो की ना तू प्रेग्नंट आहेस, ना मी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केलेली आहे. हे वाक्य म्हणजे ऐश्वर्याच्या खेळाचा शेवट ठरतो, कारण तिने दोनच गोष्टींवर भर दिला होता. भावनिक खोटं बोलायचं आणि प्रॉपर्टी मिळवायची लालसा. आणि ऋषिकेश दोन्ही गोष्टी एका झटक्यात संपवतो. इथला सगळ्यात भीतीदायक क्षण म्हणजे ऋषिकेशचा इशारा. सारंगला जसा अपघात झाला तसाच तुला सुद्धा अपघात घडवायला मला वेळ लागणार नाही. ह्या ऐकल्यावर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा गर्व पूर्णपणे नष्ट होतो. आतापर्यंत ती समजत होती की घरातले कुणीच तिच्यावर हात टाकणार नाहीत, तिला तिच्या चुकांची जाणीव करून देणार नाहीत, तिला धाडसाने कोणीच थांबवणार नाही. पण ऋषिकेशच्या शब्दांनी तिला जाणवतं की आता खेळ संपला आहे आणि घरात तिच्या विरोधात एक मोठा शत्रू उभा राहिला आहे. या संपूर्ण प्रसंगातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे ऐश्वर्याचा खोटेपणा अखेर समोर येतो आणि दुसरी म्हणजे ऋषिकेश ही केवळ शांत व्यक्तिरेखा नाही, तर तो गरज पडली तर खतरनाक आणि कठोरही होऊ शकतो. हा टर्निंग पॉइंट पुढच्या भागांसाठी नक्कीच धडकी भरवणारा ठरेल, कारण ऐश्वर्याला आत्ता समजलं आहे की ऋषिकेश फक्त इशारे देत नाही, तर तो प्रत्यक्षात पावले उचलू शकतो. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर इथे समाधानाचं वातावरण दिसून येतं, कारण बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्याचे कारस्थान बघून चिडलेले प्रेक्षक आत्ता ऋषिकेशच्या भूमिकेमुळे दिलासा अनुभवतात. तिने केलेल्या अन्यायाला अखेर कुणीतरी ठामपणे उत्तर दिलं आहे असं वाटायला लागतं. मंडळी, हा सीन पाहून खरंच अंगावर काटा आला. एका बाजूला ऐश्वर्याचा जल्लोष आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेशचा जबरदस्त पलटवार. आत्ता खरी उत्सुकता अशी आहे की ऐश्वर्या हा धक्का पचवेल का, की पुन्हा नवीन कारस्थान करेल? तुम्हाला काय वाटतं? ऐश्वर्याचा हा खोटेपणा इथंच संपेल का, की अजून मोठा डाव खेळला जाणार आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हा होता आजचा खास एपिसोड विश्लेषण. अजून अशाच अपडेट्ससाठी चॅनल 45 मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. मी होतो रुपेश आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 18 ऑगस्ट 2025. ही तारीख नोंद ठेवा, कारण घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज जे घडलं ते खरंच अविस्मरणीय होतं. धन्यवाद.